माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो, आजचा हा संदेश अत्यंत श्रद्धेने आणि शांत मनाने शेवटपर्यंत ऐका. हा संदेश कोणत्याही जादूची किंवा हमखास आर्थिक परिणामांची हमी देत नाही, पण तो श्रद्धा, सकारात्मक विचार, प्रामाणिक परिश्रम आणि ईश्वरावरील विश्वास यांची आठवण करून देणारा आहे. अनेक वेळा आपण जीवनात आर्थिक अडचणींना सामोरे जातो. कितीही मेहनत केली तरी पैसा टिकत नाही, खर्च वाढतात, कर्जाचे ओझे जाणवते आणि मन निराश होते. अशा वेळी स्वामी समर्थांचा आश्रय मनाला धैर्य देतो आणि योग्य मार्गावर चालण्याची प्रेरणा देतो. स्वामी समर्थ नेहमी सांगतात की भीतीने नव्हे तर विश्वासाने जगावे. पैसा हा जीवनाचा महत्वाचा भाग आहे, परंतु तो प्रामाणिक मार्गाने मिळालेला असेल तरच त्याचे खरे सुख अनुभवता येते. म्हणून आजपासून मनात एक संकल्प करा की मी मेहनत, प्रामाणिकपणा आणि संयम कधीही सोडणार नाही. माझ्या प्रत्येक प्रयत्नात स्वामी समर्थांची कृपा माझ्या सोबत आहे असा दृढ विश्वास ठेवीन. मित्रांनो, आपल्या विचारांचा आपल्या कृतींवर परिणाम होत असतो. जर आपण दिवसभर फक्त माझ्याकडे पैसे नाहीत, माझे काही होणार नाही, माझे नशीब खराब आहे असेच म्हणत राहिलो तर मनातील ऊर्जा कमी होते. त्याऐवजी रोज सकाळी आणि रात्री श्रद्धेने म्हणा, श्री स्वामी समर्थ, मला माझ्या परिश्रमाला यश द्या, माझ्या घरात समाधान, समृद्धी आणि सद्बुद्धी नांदो. अशा सकारात्मक प्रार्थनेमुळे मनात नवी उमेद निर्माण होते. जेव्हा आपण कष्टाला प्रार्थनेची जोड देतो तेव्हा आत्मविश्वास वाढतो. आर्थिक प्रगतीसाठी केवळ इच्छा पुरेशी नसते. नियोजन, बचत, योग्य निर्णय आणि सातत्यपूर्ण प्रयत्नही तितकेच आवश्यक असतात. स्वामी समर्थांवर विश्वास ठेवत आपल्या कामात प्रामाणिकपणे पुढे जात राहा. प्रत्येक दिवस हा नवीन. लक्षात ठेवा, दुसऱ्याचा हेवा करून किंवा चुकीच्या मार्गाने मिळालेला पैसा कधीही मनःशांती देत नाही, परंतु कष्टाने कमावलेला प्रत्येक रुपया घरात आनंद आणि समाधान घेऊन येतो. म्हणून आपल्या कमाईचा आदर करा, अनावश्यक खर्च टाळा आणि शक्य असेल तेव्हा थोडी बचत करण्याची सवय लावा. ही सुद्धा ईश्वराने दिलेल्या संपत्तीची योग्य जपणूक आहे. अनेक भक्त सांगतात की संकटाच्या काळात स्वामी समर्थांचे नाव घेतल्याने त्यांना धैर्य मिळाले, योग्य निर्णय घेण्याची शक्ती मिळाली आणि हळूहळू त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडू लागले. प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते, पण श्रद्धा आणि सातत्य मनाला मजबूत बनवतात. आज या क्षणी तुम्ही मनापासून स्वामी समर्थांना प्रार्थना करा. स्वामी, माझ्या घरात सुख, शांती आणि समाधान नांदो. मला योग्य संधी मिळू दे. माझ्या मेहनतीला योग्य फळ मिळू दे. माझ्या कुटुंबावर तुमची कृपादृष्टी सदैव राहू दे. जर तुमच्यावर कर्ज असेल तर निराश होऊ नका. शांतपणे योजना तयार करा. उत्पन्न वाढवण्याचे मार्ग शोधा. खर्चावर नियंत्रण ठेवा आणि धैर्याने पुढे जा. प्रत्येक छोटा प्रयत्न मोठ्या यशाची सुरुवात असू शकतो. स्वामी समर्थांचे नाव घेताना मनात लोभ नव्हे तर कृतज्ञता ठेवा. आपल्या आयुष्यात जे काही आहे त्याबद्दल धन्यवाद द्या आणि पुढे अधिक चांगले करण्यासाठी प्रेरणा मागा. कृतज्ञ मन अधिक शांत आणि स्थिर राहते. दररोज काही मिनिटे शांत बसून श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा. या जपामुळे मन एकाग्र होण्यास मदत होते, चिंता कमी वाटू शकते आणि आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करणे सोपे जाते. त्यानंतर आपल्या दिवसाचे नियोजन करा आणि प्रामाणिकपणे लक्षात ठेवा, संपत्ती म्हणजे केवळ पैसा नाही. चांगले आरोग्य, प्रेमळ कुटुंब, प्रामाणिक मित्र, समाधान आणि सद्बुद्धी ही देखील मोठी संपत्ती आहे. या सर्वांसोबत आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी प्रयत्न करत राहा. स्वामी समर्थांचे आशीर्वाद म्हणजे योग्य मार्गाने चालण्याची प्रेरणा आणि संकटात न डगमगण्याची ताकद. आजचा हा संदेश जर तुमच्या मनाला स्पर्श करत असेल तर मनापासून श्री स्वामी समर्थ. माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो, आजचा हा संदेश अत्यंत श्रद्धेने आणि शांत मनाने शेवटपर्यंत ऐका. हा संदेश कोणत्याही जादूची किंवा हमखास आर्थिक परिणामांची हमी देत नाही, पण तो श्रद्धा, सकारात्मक विचार, प्रामाणिक परिश्रम आणि ईश्वरावरील विश्वास
यांची आठवण करून देणारा आहे. अनेक वेळा आपण जीवनात आर्थिक अडचणींना सामोरे जातो. कितीही मेहनत केली तरी पैसा टिकत नाही, खर्च वाढतात, कर्जाचे ओझे जाणवते आणि मन निराश होते. अशा वेळी स्वामी समर्थांचा आश्रय मनाला धैर्य देतो आणि योग्य मार्गावर चालण्याची प्रेरणा देतो. स्वामी समर्थ नेहमी सांगतात की भीतीने नव्हे तर विश्वासाने जगावे. पैसा हा जीवनाचा महत्वाचा भाग आहे, परंतु तो प्रामाणिक मार्गाने मिळालेला असेल तरच त्याचे खरे सुख अनुभवता येते. म्हणून आजपासून मनात एक संकल्प करा की मी मेहनत, प्रामाणिकपणा आणि संयम कधीही सोडणार नाही. माझ्या प्रत्येक प्रयत्नात स्वामी समर्थांची कृपा माझ्या सोबत आहे असा दृढ विश्वास ठेवीन. मित्रांनो, आपल्या विचारांचा आपल्या कृतींवर परिणाम होत असतो. जर आपण दिवसभर फक्त माझ्याकडे पैसे नाहीत, माझे काही होणार नाही, माझे नशीब खराब आहे असेच म्हणत राहिलो तर मनातील ऊर्जा कमी होते. त्याऐवजी रोज सकाळी आणि रात्री श्रद्धेने म्हणा, श्री स्वामी समर्थ, मला माझ्या परिश्रमाला यश द्या, माझ्या घरात समाधान, समृद्धी आणि सद्बुद्धी नांदो. अशा सकारात्मक प्रार्थनेमुळे मनात नवी उमेद निर्माण होते. जेव्हा आपण कष्टाला प्रार्थनेची जोड देतो तेव्हा आत्मविश्वास वाढतो. आर्थिक प्रगतीसाठी केवळ इच्छा पुरेशी नसते. नियोजन, बचत, योग्य निर्णय आणि सातत्यपूर्ण प्रयत्नही तितकेच आवश्यक असतात. स्वामी समर्थांवर विश्वास ठेवत आपल्या कामात प्रामाणिकपणे पुढे जात राहा. प्रत्येक दिवस हा नवीन लक्षात ठेवा. दुसऱ्याचा हेवा करून किंवा चुकीच्या मार्गाने मिळालेला पैसा कधीही मनशांती देत नाही, परंतु कष्टाने कमावलेला प्रत्येक रुपया घरात आनंद आणि समाधान घेऊन येतो. म्हणून आपल्या कमाईचा आदर करा, अनावश्यक खर्च टाळा आणि शक्य असेल तेव्हा थोडी बचत करण्याची सवय लावा. ही सुद्धा ईश्वराने दिलेल्या संपत्तीची योग्य जपणूक आहे. अनेक भक्त सांगतात की संकटाच्या काळात स्वामी समर्थांचे नाव घेतल्याने त्यांना धैर्य मिळाले, योग्य निर्णय घेण्याची शक्ती मिळाली आणि हळूहळू त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडू लागले. प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते, पण श्रद्धा आणि सातत्य मनाला मजबूत बनवतात. आज या क्षणी तुम्ही मनापासून स्वामी समर्थांना प्रार्थना करा. स्वामी, माझ्या घरात सुख, शांती आणि समाधान नांदो. मला योग्य संधी मिळू दे. माझ्या मेहनतीला योग्य फळ मिळू दे. माझ्या कुटुंबावर तुमची कृपादृष्टी सदैव राहू दे. जर तुमच्यावर कर्ज असेल तर निराश होऊ नका. शांतपणे योजना तयार करा